नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 7वी या सर्व वर्गांसाठी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील घटक आहे आकलन। आकलन या घटकावरील 1-2 प्रश्न तर विचारले जातात, म्हणजे आपली 4 मार्कांची तयारी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, म्हणजे यातील प्रत्येक ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल। बघा, विषयाचं नावच आहे बुद्धिमत्ता, म्हणजे इथे आपल्याला बुद्धीचा वापर करायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकलनमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आता आकलन या धड्यामध्ये आकलन म्हणजे काय, तर आकलन म्हणजे समजून घेणे। मग बघा, बुद्धिमत्ताच काय, कोणत्याही विषयामध्ये एखादा प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तरच आपल्याला तो सोडवता येतो। पण आकलन या धड्यामध्ये मात्र प्रश्नामध्ये जी आपल्याला सूचना दिली असते ती सूचना व्यवस्थित वाचायची आणि तो प्रश्न समजून घ्यायचा आणि मगच तो प्रश्न सोडवायचा असतो। कारण इथे काही कॅल्क्युलेशन वगैरे करायचं नसतं, तिथेच उत्तर असतात। फक्त आपल्याला ते काय करायचं असतं, व्यवस्थित वाचायचं आणि व्यवस्थित त्याच्यावर विचार करून योग्य प्रश्नाचं उत्तर निवडायचं असतं। बघा, आता आकलन या धड्यामध्ये आपल्याला सूचना पालन, वर्णन, मजकूर हा एक घटक म्हणजे उपघटक आहे। त्याच्यानंतर भाषा ज्ञान आणि इंग्रजी अक्षरमाला हे 3 उपघटक असतात आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात, ते आपल्याला सोडवायचे असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूचना पालनमध्ये बघा असे वेगवेगळे शब्द असतात, जसं की बघा आता इथे असे वेगवेगळे शब्द आपल्याला दिलेले असतात। मग आपल्याला याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो, जसं की बघा आता याच्यापासून बालभारती हा शब्द तयार झाला। मग आता इथे असं विचारलं की याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि यातील कितव्या नंबरच्या क्रमांकापासून बाण या अर्थाचा शब्द तयार होतो असं विचारलेलं असतं। मग आता बघा, बालभारती मग आपल्याला माहिती तीर हा शब्द म्हणजे काय, बाण आहे की नाही। मग बघा, तीर किती नंबरला आहे, तर बघा 1 2 3 4 5, मग हा आहे 5 नंबर आणि हा आहे 4 नंबर। मग आपल्या इथे उत्तर येणार आहे 5 आणि 4, जो काही पर्याय असेल तो आपल्याला करायचा आहे। फक्त मी इथे काय सांगितलं, म्हणजे एक उदाहरण दिलं। आता बघा, आता दुसरा प्रश्न असतो, हे झालं सूचना पालनमध्ये पहिलं की जे अक्षर जुळवून आपल्याला शब्द तयार करायचे असतात। दुसरं सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा जोडाक्षर। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडाक्षर म्हणजे काय, तर बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र येतात व त्यात शेवटी एक स्वर येतो, त्या अक्षरांना जोडाक्षर म्हणतात। बऱ्याच वेळा मुलांचा इथे गोंधळ उडतो की जोडाक्षर म्हणजे आणि जोड शब्द म्हणजे। मग बघा, जोडाक्षर म्हणजे काय, तर हे असं स ला प जोडलेला आहे। मग बघा, जोडाक्षर म्हणजे काय, तर हा स्प आणि हा क्य। इथे जसं सांगितलं तसं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र येतात। मग इथे बघा याच्यामध्ये कोणकोणतं व्यंजन आले, तर स अधिक प आणि त्याच्यानंतर एक स्वर येतो, त्याच्यानंतर काय येतो, एक स्वर येतो। मग बघा, स अधिक प अधिक अ, मग बघा हे 2 काय झाले, व्यंजने झाले आणि हा काय झाला, स्वर झाला। म्हणून मग स्प हा शब्द काय झाला, जोडाक्षर झाला। आता इथे बघा दुसरं एक उदाहरण घेऊया, क्य। मग क मध्ये बघा या अक्षरामध्ये क अधिक य अधिक अ जोडलाय। मग बघा ही 2 व्यंजनं आणि हा एक स्वर, म्हणून मग क्य हे अक्षर काय झालं, तर हे आहे जोडाक्षर। आता अजून कोणती जोडाक्षर आहेत बघा, बऱ्याच वेळा मुलांचं कन्फ्यूज होतं की क्ष हे जोडाक्षर आहे का, तर हो, क्ष हे काय आहे, जोडाक्षर आहे। आणि बघा क्ष कसं जोडाक्षर आहे, तर क्षचा उच्चार आपण कसा करतो बघा, क अधिक श अधिक अ चा उच्चार बरोबर काय होतं, क्ष होतं, म्हणून मग क्ष हे जोडाक्षर आहे। आता बघा, ज्ञानदेव हे जोडाक्षर आहे का, तर हो। तर बघा इथे बघा ज्ञानदेव बघा द न अधिक य आणि अधिक अ। मग बघा इथे सांगितलेच आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन। मग बघा आता इथे द न आणि य
हे काय आहेत, दोनपेक्षा जास्त व्यंजन, ही व्यंजन आहेत 3 आणि अ हा काय आहे, स्वर आहे. म्हणून न्य हे अक्षर काय झालं, जोडाक्षर मध्ये येतं. आता बघा त्र, तर बघा त अधिक र आणि अधिक अ, मग बघा त आणि र हे व्यंजन आणि अ हे स्वर, म्हणून मग त्र हे अक्षर सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. आता बघा क्ष न्य त्र, आता श्र, आपण जो श्री लिहितो त्याच्यामधला जो श्र आहे तो सुद्धा कसा, तर बघा बघा इथे दिसत नाही, मी इथे वर लिहिते, श्र हा जोडाक्षर कसा आहे. तर बघा श अधिक र अधिक अ चा उच्चार, मग बघा श आणि र ही व्यंजन आहेत आणि अ हा स्वर आहे, म्हणून मग श्र हे सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. आता याच्यामधले आपण एक काही शब्द बघूया. आता बघा हे झाले जोडाक्षर. आता याच्यामध्ये बघा कधी कधी आपल्याला असे वेगवेगळे रचे जोडाक्षर, बघा इथे रचे जोडाक्षरयुक्त शब्द बघूया. जोडाक्षर, मग र मध्ये कोणकोणते जोडाक्षर येतात, तर बघा असा वर रफार असणारा शब्द आहे की नाही, मग बघा सर्व वर रफार आहे, गर्व, वर्ग, वर रफार असणारे शब्द सुद्धा काय केले जातात, जोडाक्षरामध्ये गणले जातात. आता बघा इथे बघूया आपण, हे झालं वर रफार असणारे. आता बघा इथे आपण शब्द लिहूया चक्र, बघा र चा उच्चार इथे पडतो, जसं की वर्ग म्हणजे ग वर रफार असणारे शब्द सुद्धा जोड शब्दामध्ये गणले जातात. चक्र आणि दुसरा शब्द बघा राष्ट्र, हा ट आहे राष्ट्र, आणि नंतर कुऱ्हाड म्हणजे या पद्धतीने सुद्धा र जोडला जातो. आता बघा याची जर आपण फोड केली तर हे माहिती आपल्याला ग अधिक र, बघा इथे ग फक्त या शब्दाची मी फोड करते, बघा ग अधिक र अधिक अ बरोबर वर्ग हा शब्द. चक्र, आता क्रचं बघा क अधिक र अधिक अ, या पद्धतीनं चक्र, वक्र हे शब्द सुद्धा काय आहेत, जोड शब्दामध्ये गणले जातात. आता राष्ट्र, मग बघा श्र, बघा श अधिक ट अधिक र आणि अधिक अ, म्हणून मग राष्ट्र, महाराष्ट्र हे शब्द काय केले जातात, जोडाक्षरामध्ये घेतले जातात. म्हणजे खाली हे या पद्धतीने जर असेल तर तो जोड शब्दामध्ये घेतला जातो. आता इथे बघा कुऱ्हाड, मग इथे बघा र अधिक ह अधिक अ, मग बघा कुऱ्हाड, पर्या यासारखे जे शब्द आहेत ते काय केले जातात, जोडाक्षरामध्ये गणले जातात. आता आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. तात्पुरतं तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, बघा स्प क्य हे झालं श्र न्य क्ष ज्ञ त्र आणि हे रफार कचं पोट फाडलेलं ट्र कुऱ्हाड, हे सगळे जोडाक्षरामध्ये गणले जातात. आता आपण काही जोडाक्षरयुक्त शब्द बघूया आणि त्याच्यातील कोणते अक्षर जोडाक्षर आहेत ते आपण बघूया. बघा इथे मी काही शब्द दिलेले आहेत, मग या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर लिहिले ते आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे. त्याच्या आधी बघा एकदा रिवाइज करूया आपण की जोड शब्द कसे. तर बघा इथे 2 व्यंजन आणि 1 स्वर. स्प झाला क्ष क्षत्रिय, न्य ज्ञानदेव, त्र आणि श्र हे आहेत जोड शब्द, जोडाक्षर. आता याच्यामध्ये बघा ध ला व जोडलाय म्हणजे ध्व हा एक जोड शब्द जोडाक्षर आहे आणि बघा ध वर रफार आहे म्हणून हे सुद्धा काय जोड शब्द. बघा इथे या पद्धतीने लिहायचं राहिले. आता वर्ग किंवा इथं नुसतं ग लिहिला असं वर्ग किंवा हे गर्व या पद्धतीनं. आणि बघा चक्र इथे पोट फाडलेलं आहे, परत या पद्धतीनं स्ट्र आणि हे रा या पद्धतीनं. आता बघा ध इथे बघा धचं पोट फाडले म्हणून मग हा सुद्धा एक काय आहे जोडाक्षर आहे. म वर रफार दिले म्हणून मग धार्मिक मध्ये हा री काय आहे जोडाक्षर आहे. धर्म पत्नी याच्यामध्ये हे धन त्र पण जोड शब्द आहे त्रयोदशी. मग याच्यामध्ये किती आलेत 1 2 3 4 5 6 7 किती आलेले आहेत 7 जोडाक्षर आलेले
आहेत. आता बघा त्रिविक्रम, त्रिमूर्ती, तृष्णा, तीर्थक्षेत्र, तत्वज्ञान याच्यामध्ये बघा तृष्णा. आता इथं हे येणार नाही, मी सांगते पुढे. हे एवढं झालं की मी सांगणार आहे की जोडाक्षर कशाला म्हणत नाहीत. आता बघा तीर्थ, थ वर रफार आहे आणि हे क्षे आणि हे त्र, परत हे तत्व आणि ज्ञा. मग याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा एखादं अक्षर राहत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचे शब्द बघा क्षेत्रीय, ज्ञानेंद्रिय, ज्ञानार्जन, क्षेत्रज्ञ आणि सृष्टी. याच्यामध्ये क्ष, त्र, ज्ञा, द्री, कारण दचं पोट फाडलंय आणि बघा ज्ञा जवर रफार, क्ष आणि हे त्र, ञ पण आणि हे ष्टी. मग याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे किती आलेले आहेत जोडाक्षर? 10. आता बघा राष्ट्र, कुऱ्हाड, पॅकेट, ऱ्हास आणि रौप्य या शब्दांमध्ये किती जोडाक्षर आहेत, ते इथे किती अंक येईल, किती जोडाक्षर आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आता आपण बघणार आहोत जोडाक्षर कशी येत नाहीत किंवा जोडाक्षर कशाला म्हणत नाहीत. बघा आता आपण बघणार आहोत कोणती जोडाक्षरे येत नाहीत. मग बघा इथे अनुनासिकेला जोडून आलेले अक्षर जोडाक्षर नसते. आता उदाहरण घ्यायचं झालं तर बघा क्लुप्ती, हृदय, वाङ्मय आणि अंतःकरण. आता बघा क्लुप्ती या शब्दामध्ये काय काय आलेलं आहे बघा. इथे बघा क्लुप्ती, क्लू हा शब्द बघा, क अधिक ल म्हणजेच इथे काय हा रू आहे. हा काय आहे? रू आहे. मग बघा हे काय आहे बघा क्लुप्ती या शब्दामध्ये क अधिक हा लू आहे आणि अधिक उ आहे. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे तर हे बघा हे काय आहे व्यंजन आहे आणि रू आणि उ हे दोन स्वर आलेले आहेत. मग आपण जोडाक्षर म्हणजे शिकलोय काय 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन एकत्र येतात आणि त्याच्या शेवटी एक स्वर येतो. मग इथे एक व्यंजन आहे आणि 2 स्वर आहेत म्हणून मग क्लुप्ती म्हणजे हे जे रफार खाली जो रफार असतो या पद्धतीनं तो जोडाक्षर येणार नाही. जसं की हृदयमध्ये सुद्धा बघा र बघा हो आणि रूचा उच्चार आहे आणि मग उ आहे म्हणजे इथे पण एक व्यंजन आहे आणि 2 स्वर आहेत त्याच्यामुळे हा शब्द सुद्धा जोडाक्षर येणार नाही. वाङ्मय हा सुद्धा येणार नाही आणि अंतःकरण यासारखे शब्द सुद्धा येणार नाहीत. मग बघा अजून आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर बघा कृपा, वृद्ध, नृप आणि ग्रहपाल हे शब्द बघा प्रत्येक शब्दाला खाली रफार आहे त्याच्यामुळे हा जोड शब्द येणार नाही म्हणजे जोडाक्षर येणार नाही या पद्धतीनं. म्हणून मग काय कोणती जोडाक्षर येत नाहीत तर बघा खाली रफार असणारे शब्द हृदय ह्यासारखे शब्द आणि अंतःकरण यासारखे शब्द जोडाक्षरामध्ये येत नाहीत. आता आपल्याला शिकायचं आहे याच्यामधलाच घटक आहे आकारांत शब्द. मग आकारांत शब्द कोणकोणते ते आपण बघूया कारण बऱ्याच वेळा परीक्षेला तेही प्रश्न विचारले जातात की एखादी वाक्य दिलं जातं एखादं वाक्य आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की आकारांत किंवा इकारांत असणारे शब्द निवडा. मग ते कसे निवडायचे ते आपण बघूया. बघा आता कारांत शब्द ओळखणे म्हणजे काय प्रत्येक शब्दाचे शेवटचे अक्षर काना मात्रा उकार इकारने युक्त आहे हे ओळखणे म्हणजे त्याला आपण कारांत शब्द असे म्हणतो. आता बघा याच्यामध्ये प्रकार बघा थोडंसं आकारांत शब्दातच म्हणजे नावातच त्याचं उत्तर आहे. आकारांत म्हणजे ज्याला काना आहे ज्या शब्दाचं शेवटचा काना आहे त्याला आकारांत म्हणायचं. मग बघा आता जसे की माया मग बघा इथे हा काय आहे आकारांत शब्द आहे शब्द सांगितलाय म्हणून मग शेवटचं अक्षर माया समीक्षा शेवटचं अक्षर बघायचं आपल्याला कारण आकारांत शब्द म्हटलंय आणि याच्यानंतर लता शेवटचं बघा काना आहे या पद्धतीनं. आता एकारांत म्हणजे काय ज्या शब्दाच्या शेवटचे अक्षर ए या स्वराने पूर्ण होतं त्याला आपण काय म्हणतो एकारांत म्हणजे मात्रा ए म्हणजे मात्रा असतो. मग जसं की बघा गो रे रवर एक मात्रा रे गो रे. अजून काय बरं येतं केळे
ळवर एक मात्र. त्याच्यानंतर बघा पेढे या पद्धतीने, म्हणजे शेवटचा शब्दाच्या शेवटचं अक्षर आपल्याला बघायचं की त्याला काना आहे का मात्रा आहे. आता इकारांत म्हणजे काय तर वेलांटी. मग बघा मी हा शब्द आहे, मग मला काय आहे वेलांटी आहे. मग वेलांटी आहे म्हणजेच तो कोणता शब्द आहे तर इकारांत शब्द आहे. मग काय या नावातच त्याचं उत्तर आहे. मग बघा जोडाक्षराचे आकारांत सुद्धा शब्द असतात, जसं की बघा सोन्या हा शब्द आहे, सोन्या हा शब्द आहे. मग बघा इथे न ला या जोडलाय पण शेवटला काय आहे कान आहे, म्हणून मग जोडाक्षराचे आकारांत हा सुद्धा शब्द होतो. बघा या पद्धतीने आपल्याला कारांत शब्दामध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये काना, बघा काना, मात्रा, उकार आणि इकार हे बघायचं असतं. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकलन हा घटकावरील जेवढे प्रश्न येतात तेवढ्या प्रश्नाचे कसं ओळखायचं त्यातले प्रत्येक प्रश्नाचं ट्रिक्स आपण बघितलेली आहे. मग मला आता खात्री आहे की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. यातला कोणताही प्रश्न जरी आला तरी नक्कीच आपल्याला सगळ्यांना सोडवायला येईल. आशा करते आपल्या सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.